तर सेना आणि मनसेतील जागावाटप हे योग्य वेळी जाहीर करू, मुंबई तोडली जाऊ नये आणि मुंबईचा महापौर मराठीच बसावा यासाठी आमची लढाई आहे, असं अनिल परब म्हणाले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. ज्येष्ठ नेते आणि आमदार अनिल परब साहेब आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. परब साहेब, गेल्या अनेक मुंबईतील निवडणुकांपासून आपण शिवसेनेचं काम पाहताय. यंदाचं काय वेगळेपण आपल्याला जाणवत आहे? कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी आपले प्रयत्न सुरू होते, जागावाटपाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. जागावाटप जवळपास संपलेलं आहे. आता पुढे कशी रणनीती असेल? आता निवडणुकीला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाला काही दिवसच उरलेत आणि जे तमाम मराठी मनाच्या मनात होतं की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, ते दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्र आलेले आहेत आणि ही निवडणूक शिवसेना मनसे युती अशी मिळून लढली जाईल आणि मुंबईचा महापौर हा मराठीच असेल यासाठी ही निवडणूक लढली जाईल. मराठी माणसाच्या हक्कासाठी ठाकरे लढलेत आणि मराठी म्हणजे जातीने मराठी नाही, मराठी म्हणजे मुंबईमध्ये राहणारा, ज्याचं मुंबईवरती प्रेम आहे, जो मुंबईसाठी आपलं कुठलंही योगदान देऊ इच्छितो असा मराठी. आणि त्या मराठीसाठी ठाकरे बंधू सज्ज झाले आहेत. बऱ्याच वर्षांनी ही निवडणूक होऊ घातली आहे, त्यामुळे या निवडणुकीचं महत्त्व वेगळं आहे. काल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. स्वाभाविक आहे, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना मोठा आनंद झाला. एकत्र आलेले ठाकरे आम्हाला बघायला मिळाले. मात्र जागा वाटप जे आहे ते समोर आलं नाही, जाहीर केले नाही. काय त्याची कारण आहे? नाही, जागा वाटप यथावकाश जाहीर होईल, अजून वेळ आहे आणि त्याप्रमाणे पक्ष आपला निर्णय कसा घ्यायचा ते पक्षाचे प्रमुख ठरवतील आणि त्यावेळेला योग्य वेळी जागा वाटप जाहीर केलं जाईल. साहेब, एक स्वाभाविक प्रश्न येतो की मग कोणाला किती जागा आहे? हे आपलं जागा वाटप ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी आपल्याला कळेल कोणाच्या वाट्याला किती जागा आहेत त्या. बरं, मराठीचा मुद्दा तर आहे, मुंबईचा मुद्दा आहे. प्रामुख्याने या निवडणुकीतले मुद्दे तुमचे काय असतील? काय तुम्ही सांगणार आहात लोकांपुढे जाऊन? मुंबईवरती आमचं जे प्रेम आहे, बाळासाहेबांचं जे प्रेम आहे, आमची जन्मभूमी मुंबई आहे, आमची कर्मभूमी मुंबई आहे आणि या मुंबई मराठी माणसाच्या हातात राहावी. मुंबई हा तोडली जाऊ नये मुंबई, याच्यासाठी आम्ही अहोरात्र या गोष्टीची काळजी घेतलेली आहे आणि मुंबईचा शाश्वत विकास, मुंबईची सुरक्षा, मुंबईतल्या लोकांना एक आधार, हे सगळे महत्त्वाचे विषय असतील. आपल्याला माहिती आहे की मुंबई ही लोकसंख्या जास्त असलेली शहर आहे. या शहराचे रस्ते, या शहराचं पाणी, या शहराचा विकास, या शहरात जे काही जागतिक ह्या शहराचा दर्जा आहे तो दर्जा टिकवण्याचं काम हे शिवसेना करेल. दोन्ही ठाकरे बंधू एक झाले, मात्र काँग्रेस तुमच्यापासून दुरावलेली आहे. काँग्रेस सोबत नसण्याचा काही फटका बसेल का? नाही, बघा, असं आहे की याच्यापूर्वीच्या निवडणुका देखील आम्ही काँग्रेसच्या व्यतिरिक्त लढलेलो आहोत आणि त्या जिंकलेलो देखील आहोत. त्यामुळे ही निवडणूक शिवसेना मनसे युती जिंकेल असा विश्वास आम्हाला 100% शरद पवारांची राष्ट्रवादी तुमच्या सोबत राहील अशी चर्चा होती. काही बैठका देखील झाल्या होत्या. मात्र आता शरद पवारांची राष्ट्रवादी पण आपल्या सोबत येत नाही असं समजतं. नाही, बोलणी चालू आहेत. बोलणीचा काय अंतिम निकाल लागेल ते आपल्याला थोड्या वेळातच कळेल. धन्यवाद. परब साहेब, एक दोन प्रश्न आणखी होते की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. एखाद दिवस उलटत नाही. तोच तुमच्या दोन्ही पक्षातील जी बडी नेते मंडळी आहेत त्यांना भाजप किंवा शिंदे जे आहेत ते फोडताना पाहायला मिळतात. हे नाशिकचं उदाहरण असेल किंवा इतर. बघा, हे तर फोडाफोडीचं राजकारण, जसं राज ठाकरेंनी काल सांगितलं की कार्यकर्ते पळवणारी टोळी आलेली आहे, त्याच्यामुळे हे काम तर त्यांचं चालू आहे. परंतु आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत हे सगळे शिवसेनेच्या बरोबरीने राहतील आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावरच आम्ही लढाई जिंकू. दोन्ही ठाकरे एकत्र आले, मात्र शिंदे असेल किंवा भाजप असेल ते म्हणतात एक खुर्चीसाठी एकत्र आलेले आहेत आणि अस्तित्वाची लढाई. ते काय म्हणतायत त्याला आम्ही महत्त्व देत नाही. आम्ही आमच्या लढाईला महत्त्व देतो. आम्ही एकत्र लढून जिंकू. जाहीरनामा कधी प्रकाशित होईल? या सगळ्या गोष्टी यथावकाश आपल्याला कळवल्या जातील. धन्यवाद. चला, ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई.